नमस्कार मित्रांनो, बँकिंगमधला हा पार्ट 3 आहे. याच्यामध्ये आर बी आयचे कार्य आणि मॉनिटरी पॉलिसी MPI आणि मॉनिटरी पॉलिसीचे जे धोरण आहेत, संख्यात्मक, गुणात्मक, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे सगळं काही आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि हा व्हिडिओ कोणी बँकिंग करत असेल स्पर्धा परीक्षेसाठी आणि कोणत्या पण बँकेची एक्झाम आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झाली आहे मित्रांनो, आणि ती बिगर शासकीय संस्था म्हणून स्थापन झाली होती. एकूण भांडवलापैकी 2 लाख एवढीच भाग भांडवल हे 22,000 झाले. इथे 2 लाखच आहे फक्त. एवढीच भाग भांडवल भारत सरकारकडे होती. RBIचे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झाले. ठीक आहे. RBIचे कार्य हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नोटाची निर्मिती करणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, बँकेचे बँक म्हणून कार्य करणे, पतपैशाचे नियंत्रण करणे, विकासाभिमुख कार्य करणे, देशाच्या परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे आणि विनिमय दरातील स्थिर टिकून राहणे. मतलब फॉरेक्स जो एक्सचेंज राहतं आहे, तो जो विनिमय दर असतो तो स्थिर ठेवणे आणि परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे, आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे, हे झालेत कार्य. आणि RBIच्या काही ऐतिहासिक फॅक्ट्स आहेत ते बघूया. भारतासाठी मध्यवर्ती बँकेची कल्पना सर्वप्रथम फॉरेन हेचडी याने सुचवली 1771 मध्ये. फॉरेन हेचडी 1971. ठीक आहे. आता सेकंड आहे मध्यवर्ती बँक स्थापनेचे 2 प्रमुख उद्दिष्ट. एक म्हणजे चलन आणि पत नियंत्रण आणि शासनापासून अलग ठेवणे, हा दुसरा. आणि बँकिंग सुविधाचे देशभर प्रसार करणे. जो बँकिंग आहे ना, तो ग्रामीण भागापर्यंत संपूर्ण भारतात त्याचा प्रसार करणे आणि चलन व पत नियंत्रण शासनापासून अलग ठेवणे, हा उद्देश होता RBIचं स्थापनेचं मित्रांनो. ठीक आहे. आता 6 मार्च 1934चा कायदा होता आणि 1 एप्रिल 1935 म्हणजे स्थापना झाली आहे RBIची. कायदा विचारलं तर 6 मार्च 1934चा कायदा आणि केव्हा स्थापन झाली, 1 एप्रिल 1935. सुरुवातीचे भाग भांडवल 5 कोटी होते मित्रांनो. प्रत्येकी 100 रुपयाचे 5 लाख शेअर्स असे होते. ठीक आहे. तर असं क्वेश्चन येऊ शकते की RBIचे सुरुवातीचे भाग भांडवल किती होते, 5 कोटी. ठीक आहे. 1942 पर्यंत म्यानमार आणि 30 जून 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केले RBIने मित्रांनो. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट आहे हा पण मॉनिटरी पॉलिसी, त्याला आपण मराठीमध्ये मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. तर बाजारातील पैसा, पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य, उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा. ठीक आहे मित्रांनो, इकडे थोडं कट होते, त्याला झूम आउट करतो. ठीक आहे. बाजारातील पैसा योग्य दिशेने वळविणे, त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे, हे चलनविषयक म्हणजे काय हे थोडक्यात इथे सांगितले मित्रांनो. हां. आणि RBI 1934 नुसार मौद्रिक धोरण करण्याची जबाबदारी RBI वर होती. ठीक आहे. ॲक्ट 1934 नुसार RBI वरती होती. ठीक आहे. पण आता काय झाले की 2000 म्हणजे RBI अमेंडमेंट 2016 नुसार 16च्या ॲक्टनुसार 27 जून 2016 पासून
मौद्रिक धोरणाची नवीन प्रणाली लागू करण्यात आली. ठीक आहे. आणि यानुसार चलन धोरण जे आहे तयार करण्याचे कार्य मौद्रिक धोरण समितीकडे, तर अंमलबजावणीचे कार्य RBIकडे देण्यात आले आहे मित्रांनो. कोणत्या ॲक्टनुसार? 2016च्या अमेंडमेंट बिलनुसार मौद्रिक धोरण समितीकडे चलन धोरण तयार करण्याचे कार्य आणि अंमलबजावणी कोण करते? RBI. अगोदर तयार करण्याचे कार्य आणि अंमलबजावणी कोण करत होती? RBI. ॲक्ट 1934 नुसार. एप्रिल 2014 मध्ये मौद्रिक धोरणाचा आधार म्हणून WPI हा काय आहे? होलसेल प्राईस इंडेक्स आहे मित्रांनो. होलसेल प्राईस इंडेक्स एवढं लक्षात ठेवायचं. मात्र त्यानंतर CPI प्रकाशित करत असलेला CPI कंबाईन्ड निर्देशकांचा वापर करते कोण? मौद्रिक धोरण समिती मित्रांनो. ठीक आहे. आता RBIच्या काही कार्यात्मक संकल्पना. ठीक आहे. तर अकार्यकारी संपत्ती म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये NPA म्हणतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नॉन परफॉर्मिंग ॲसेट. तर बँकेच्या दिलेल्या कर्जापैकी, म्हणजे बँक जी कर्ज देते मित्रांनो, त्याच्यापैकी जी कर्जे साधारणपणे व्याज मिळवून देण्यास असमर्थ असतात. म्हणजे ते व्याज मिळवून देण्यास असमर्थ म्हणजे की समजा एखाद्याने बँकेकडून कर्ज घेतलं आणि तो कर्ज परत देत नाही आहे, त्याला म्हणतात NPA मित्रांनो. असं सोप्या भाषेत सांगितलं तर. आणि अखेर काही वेळ तो मोडीत निघालेला त्यांना अकार्य संपत्ती म्हणतात. NPAचे प्रकार: अनुक्रमानिक संपत्ती. नॉन परफॉर्मिंगचे ॲसेटचे काही प्रकार आहेत. तर अनुक्रमानिक संपत्ती याच्यामध्ये 90 दिवस ते 12 महिने अकार्यक्षम असणारी संपत्ती याच्यामध्ये येते. ठीक आहे. आणि शशांक संपत्ती याच्यामध्ये 12 महिन्यापेक्षा अधिक काळ झालं कर्ज परतफेड करत नाही तर तो याच्यामध्ये येतो. आणि गमावलेली संपत्ती म्हणजे बँकेने किंवा RBIच्या ऑडिटरने, इथे मित्रांनो हे आहे, एक मिनिट, इथं ऑडिटर आहे मित्रांनो. ऑडिटरने, बँकेच्या किंवा RBIच्या ऑडिटरने बुडीत म्हणून घोषित केलेले कर्ज याच्यामध्ये येते. ठीक आहे, गमावलेली संपत्तीमध्ये. आता चलनविषयक धोरण उद्दिष्ट. आता जे मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरण काढते, आपण बघितलं 1934च्या ॲक्टनुसार RBI काढत होते मित्रांनो. ठीक आहे. पण 2016मधनं कोण काढते? 2016पासून कोण काढते मित्रांनो? मॉनिटरी पॉलिसी, MPI. मॉनिटरी पॉलिसी कोण काढते? एक मिनिट. मॉनिटरी पॉलिसी समिती काढते. ठीक आहे मित्रांनो. तर चलनविषयक धोरण याचं उद्दिष्ट बघूया. किमती स्थिर राखणे, पैशाचा पुरवठा नियमितपणे करणे, आर्थिक वाढ, आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे, विनिमय दर स्थिर राखणे, रोजगार वृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे मित्रांनो चलनविषयक धोरणाचे. आता चलनविषयक धोरणाची जी साधने आहेत त्याच्यात 2 प्रकार पडतात. एक म्हणजे संख्यात्मक साधने आणि एक म्हणजे गुणात्मक साधने. आता संख्यात्मक साधनाचे पण प्रकार पडतात, प्रत्यक्ष साधने. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष साधनामध्ये कोणते कोणते आहेत ते बघूया. आता याच्यामध्ये रोख राखीव प्रमाण. बँकांना त्याच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात RBIकडे रोख स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असे म्हणतात. 5 जुलै 1935 पासून
CRR म्हणजे रोख राखीव प्रमाण वापरास सुरुवात झाली. कॅश रिझर्व्ह रेशो CRR याला म्हणतात CRR कॅश रिझर्व्ह रेशो केव्हापासून सुरुवात झाली 5 जुलै 1935 पासून. आणि त्याचं काय कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय बँकांना त्यांच्या निव्वळ मागणी व मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात RBI कडे रोख स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असे म्हणतात. ठीक आहे. आता दुसरं बघूया वैधानिक तरलता प्रमाण. बँकांना त्याच्या निव्वळ मागणी व मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात स्वतःच्या CRR मध्ये बँकाकडे ठेवत होते ती जोरीत रोख स्वरूपात शासकीय प्रतिभूती, इथे शासकीय प्रतिभूती व सोन्यासारख्या तलत, इथे शासकीय प्रतिभूती आणि सोना येतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला वैधानिक तरलता प्रमाण असे म्हणतात. आता संख्यात्मक साधनाचा दुसरा प्रकार कोणता आहे? अप्रत्यक्ष साधने. अप्रत्यक्ष साधने कोणते कोणते बघितले आपण? एक रोख राखीव प्रमाण, वैधानिक तरलता प्रमाण हे प्रत्यक्ष साधने होते. ठीक आहे. आता अप्रत्यक्ष साधने बघूया. बँक रेट. ठीक आहे. बँक रेट म्हणजे काय? रिझर्व्ह बँक इतर बँकांना दीर्घकालीन कर्ज देते. या कर्जावर रिझर्व्ह बँक जे व्याज आकारते त्या व्याजदराला बँक दर असे म्हणतात. ठीक आहे. आणि तरलता समायोजन सुविधा LAF मध्ये काय आहेत मित्रांनो? रेपो रेट. रिझर्व्ह बँक इतर बँकांना अल्पकालीन कर्ज देते आणि या कर्जावर रिझर्व्ह बँक व्याज आकारते त्या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात. RBI इतर बँकांना जसे की SBI झालं समजा, त्याला जे कर्ज देते त्या कर्जावर जे व्याज आकारते त्याला रेपो रेट असे म्हणतात. आणि आकडेवारी लक्षात ठेवायची मित्रांनो. सध्याला रेपो रेट किती आहे? 2025 मध्ये 6.25 हे लक्षात ठेवायचं. 6.25. ठीक आहे. आता रिव्हर्स रेपो रेट बघूया. बँक रिझर्व्ह बँकांना अल्पकालीन कर्ज देते. ठीक आहे. अल्पकालीन कर्ज देते आणि या कर्जावर जे व्याज आकारते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. 2025चा रिव्हर्स रेपो रेट किती आहे? 3.35%. ठीक आहे. 35.3% असं पण वाचलं तरी एकच आहे. आता तिसरा आहे सीमांतिक राखीव सुविधा MSF. तर याच्यामध्ये MSFR एवढं लक्षात ठेवा 6.75%. ठीक आहे. आणि फोर्थ आहे खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन. रिझर्व्ह बँक या व्यवहारात मध्यस्थाची भूमिका पार पाडत असते. शासकीय प्रतिभूतीची खरेदी विक्री करणे म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार होय. याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो, शासकीय प्रतिभूतीची खरेदी विक्री करणे म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार होय. आणि मध्यस्थी कोण असते? RBI. ठीक आहे. OMO खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन. चौथं बघितलं आपण अप्रत्यक्ष साधने. पाचवा आहे मित्रांनो ऑपरेशन ट्विस्ट आणि बाजार स्थिरीकरण योजना. सातवा आहे बेस रेट. बेस रेटमध्ये मित्रांनो एक दर ठरवला जातो समजा 6.2. तर या दराच्या खाली समजा कर्ज देता येणार नाही असं ठरवलं जातं मित्रांनो. यालाच बेस रेट असे म्हणतात. आता गुणात्मक साधने बघूया. हे आपण वरचे जे बघितले हे संख्यात्मक साधने. त्याचे प्रत्यक्ष साधनेमध्ये कोणते कोणते? रोख राखीव प्रमाण, वैधानिक तरलता प्रमाण. आणि अप्रत्यक्ष साधनेमध्ये असं क्वेश्चन येतात मित्रांनो आणि रिपीट होतात की RBIचे मॉनिटरी पॉलिसीचे अप्रत्यक्ष साधने, प्रत्यक्ष साधने. ठीक आहे. चलनविषयक धोरणाचे RBIचे साधने समजा, याच्यावरती क्वेश्चन येतात. तर आपण बघूया आता गुणात्मक साधने. याच्यामध्ये कोणते कोणते येतात? सीमांत आवश्यकता म्हणजे बँका कर्ज देतात कारण
मूल्य, कर्ज मूल्य यात अंतर राखले जाते. ठीक आहे. वेचक पत नियंत्रण, मार्गदर्शन सूचना, म्हणजे बँकांना मार्गदर्शन सूचना दिल्या जातात की जे कर्ज देतात त्याच्या रिस्क रिवॉर्डवरती तुम्ही कर्ज द्यासं म्हणून. आणि नैतिक समजावणी आणि थेट कारवाईमध्ये बँकांना बँक दर, रेपो दर, सीमांत राखीव दराकडे कर्ज देणे नाकारले जातात आणि उशिरा कर्ज परतफेड करणाऱ्या बँकांना दंड आकारणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, बँकेचे विलिनीकरण करणे, हे सारे गुणात्मक साधनामध्ये येतात मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण खूप काही म्हणजे आज बघितलं आहे. ठीक आहे मित्रांनो, माझं गळा थोडा हा झाला आहे. ठीक आहे, बसला आहे. तर नेक्स्ट लेक्चर लवकरच येईल. नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि जे PDCC बँकेचे आहे किंवा इतर बँकेचे आहे, खूप महत्त्वाचं आपण सिरीज चालू केली आहे. आणि PDCC बँकेसाठी सगळे बाकीचे जो सिलेबस आहे त्याचे संपूर्ण लेक्चर आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.